सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, उत्तर शहर, मध्य अक्कलकोट व पंढरपूर मंगळवेढा या 5 मतदारसंघात भाजपचे आमदार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सोलापूरच्या 5 पैकी एका आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तरुण चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास सचिन कल्याण शेट्टी यांना, तर ज्येष्ठांचा विचार झाल्यास 5व्यांदा विजयी झालेले विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण सद्यस्थितीत पहिल्यांदाच विजयी झालेल्या देवेंद्र कोठेंसह अन्य चौघांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. राज्यातील 31 आमदारांना येत्या 7 डिसेंबरला शनिवारी राज्यभवनात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5ही आमदार मुंबईतच मुक्कामी असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी दोन्ही देशमुखांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर आपल्याला आता नाही तर पुन्हा कधी संधी मिळेल सांगता येत नसल्याने सचिन कल्याण शेट्टी यांनीही मंत्रिपदाची, विशेषतः पालकमंत्रीपदाची जोरदार फिल्डिंग लावल्याची ही चर्चा आहे. सध्या तरी या तिघांमध्येच रस्सीखेच पाहायला मिळत असली तरी अवताडे आणि कोठे यांनाही मंत्री म्हणून करायला निश्चितपणे आवडेल. आता मंत्रिपदाची लॉटरी सोलापूर जिल्ह्यातील नेमकी कोणत्या आमदाराला लागणार, कोणाचे संबंध स्ट्रॉंग ठरणार, पक्षाला कोणाचा सर्वाधिक फायदा होणार वाटते, हे 7 डिसेंबरला निश्चितपणे समजणार आहे. तूर्तास पालकमंत्रीपदाच्या निवडी होणार नाहीत, पण मंत्र्यांचे खातेवाटप होणार आहे.